नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आज जर या ठिकाणी विचार केला तर दुपारनंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तसेच रायगड, रत्नागिरी, चिपळूण या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। या ठिकाणी सातारा, कराड, विटा, सांगली या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय। या ठिकाणी पुणे जिल्ह्यात व आसपासच्या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच नगर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान हे आपल्याला ढगाळ पाहायला मिळत आहे, परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। तसेच मित्रांनो, या ठिकाणी विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला कुठल्याही पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या संपूर्ण विदर्भाच्या जिल्ह्यांना हवामान हे काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचे ढगाळ पाहायला मिळू शकतं, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो। तसेच आपण बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागांमध्ये पाहायला मिळू शकते, परंतु एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र जर विचार केला तर मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये तुरळक भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। उर्वरित राज्यामध्ये मित्रांनो कुठल्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।